नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मंदिर चोरीच्या प्रकरणामध्ये तिघांना अटक करत नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 7 गुन्हे उघड झाले. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसांनी मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या सक्रिय टोळीचा पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत या आरोपींकडून मंदिर चोरीचे 7 गुन्हे उघड झाले असून ज्यामध्ये 66 किलो पितळ आणि 1238 ग्रॅम चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. मंदिर चोरीच्या घटनांवर विशेष लक्ष देण्याच्या पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या पथकाने गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाला गती दिली. त्या अनुषंगाने या कारवाईमध्ये तिघांना अटक करण्यात आली असून सुयोग अशोक दवणगे वर्ष 21 राहणार हिवरगाव 5 संगमनेर जिल्हा अहमदनगर, संदीप उर्फ शेंडी निवृत्ती घोडे वर्ष 23 टिटवाळा कल्याण जिल्हा ठाणे, अनिकेत अनिल कदम वर्ष 21 राहणार आरके नगर कल्याण जिल्हा ठाणे आणि फरार आरोपी 4 संदीप किसन साबळे अकोले जिल्हा अहमदनगर, दीपक विलास पाटेकर टिटवाळा कल्याण जिल्हा ठाणे असे आरोपींचे नाव असून त्यांना अटक केली आहे. तसेच या आरोपींनी सिन्नर, लासलगाव, निफाड, वाडी सारख्या भागात असलेल्या प्राचीन मंदिरांना लक्ष केले होते आणि चोरांच्या टोळीने मंदिरामध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीचे डीव्हीआर देखील चोरले होते, जेणेकरून त्यांची ओळख पटू शकली नाहीये. या आरोपींपैकी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, जो त्याचे छंद पूर्ण करण्यासाठी आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चोरी करायचं हे तपासात निष्पन्न झालंय. तसेच आरोपी गुगल मॅप्स, युट्यूब सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मंदिरे निवडत असे आणि गुन्हा करत असे पोलीस तपासात देखील निष्पन्न झाले. आतापर्यंत 1.5 लाख किमतीचा माल हा जप्त करण्यात आलाय. यासोबतच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इतर मोहिमा देखील राबवण्यात आल्या, ज्यामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोहत्या रोखण्यासाठी जिल्ह्यात नाकाबंदी मोहीम सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत 57 गुन्हे दाखल असून 263 गायींची सुटका करण्यात आली आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी आणि गोवंश संरक्षणासाठी विशेष पाळत ठेवणे आणि सतत कारवाई सुरू राहील. लवकरच फरार आरोपींनाही अटक केली जाईल असे देखील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलंय. नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरफोड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्या अंतर्गत गेल्या 8-10 दिवसामध्ये घरफोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे. LCBचे अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या, या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता, संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे, दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे. तर या आरोपीकडून आत्तापर्यंत 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यापैकी 5 गुन्हे हे सिन्नरचे आहेत, एक वाडीवरीचा आहे, एक लासलगावचा आहे आणि या 7 गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. या 3 आरोपींची काय पार्श्वभूमी? आता या 3 आरोपीपैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे, सेकंड इयरला आहे. हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. जे पुरातन मंदिर आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर हे संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत. यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यांचे 2 साथीदार आणखी फरार आहेत, त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे. सर, त्यांनी तपासात आता काही सांगितलं आहे की मजा करण्यासाठी चोरी करायची, कशासाठी करायची? याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात. त्यापैकी काही मोजमजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते, ते घेणारे रिसिव्हर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येईल. सर, आपण MDSC मोहीम राबवलेली आहे, काय संपर्क असतो? पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे ते 31 मे पर्यंत NDPHच्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे. साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत 22 गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 8 लाख
49,000 एवढा किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये गांजा, अल्पाझोन टॅब्लेट्स आहेत, ज्याला आपण कुत्ता गोली म्हणतो, कोडीन फॉस्फेट आहे, भांग आहे आणि गांजाचं सेवन करताना काही लोकांना त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे. हा विषय सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा NDPSचा गुन्हा किंवा NDPS संदर्भात कुणीही इन्व्हॉल्व असेल तर त्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्सचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणीही इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही घटक हा जर इन्व्हॉल्व असेल या बाबतीमध्ये सुद्धा सक्त कारवाई संबंधितावर करण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील NDPSचं ड्रग्ज हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांची मदत घेऊन, फूड ॲक्टचे असेल, पोलीस विभाग स्वतः करत असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, या संदर्भातले सोर्स असतील, या संदर्भातले इन्फॉर्मर असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे, समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे, ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत. सर, आपण खात्यांतर्गत ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.